गोपाल कृष्ण भगवान की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लादलो निधी चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. अभंग क्रमांक 3841. पाठीमागचं प्रकरण आपण पाहिलं की भगवंतांनी 12 गाव अग्नी गिळला, आणि इथून पुढचं प्रकरण जे आहे ते कालिया मर्दनाचं प्रकरण आहे. तर हे प्रकरण अगोदर 12 गाव अग्नी गिळला हे प्रकरण आपले श्रीकांत महाराज यांनी सांगितलं. नंतरचं आपले गुरुवरे चंदिले नानांनी कालिया मर्दनाचं प्रकरण सांगितलं. तुम्ही म्हणसाल आता तू काय सांगणार आहेस, तर आपल्याकडे आज बॅटिंग आहे. आणि ही लहानपणापासून सवय, कारण की जोपर्यंत बॅटिंग तोपर्यंतच मी क्रिकेट खेळलं, फिल्डिंगच्या वेळी पळून गेलो मी. या अभंगाला प्रस्तावना भूमिका हे पूर्वचं सत्र म्हणजे सर्व ह्या अभंगाची भूमिका आहे. काय आता यासी म्हणावे लेकरू, जगाचा हा गुरु मायबाप, माया याची यासी राहिली लपून, कळोन एक क्षण एक होता, क्षण एक होता विसरली इतिहासी, माझे माझे ऐसी करी बाळा, करोनी कौतुक कळो निधी कोणा, योजुनी कारणा तिची खेळे, ते सुख लुटले घरीची या घरी, तुका म्हणे परी आपुला आल्या. आपण आता वर्णन पाहिलं की भगवंताने अग्नी गिळल्यानंतर यशोदा मैयाजवळ गोपाळ सर्व भगवंताचं वर्णन करत होते. भगवंताचं जसं वर्णन करत होते तशी तशी त्या वृत्ती भगवताकार वृत्ती यशोदा मैयाची होत होती. आपण नेहमी विचार करतो चिंतने चिंतने तद्रुत्पता, अशी वृत्ती होत असताना यशोदा मैयाची परमात्म स्वरूप वृत्ती झाली. म्हणजेच काय तर परमात्म साक्षात्कार यशोदा मैयाला झाला. व्यापक तत्वाचा ते परब्रह्म जे आहेत, परब्रह्माचा साक्षात्कार झाला. मग झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात की काय आता याशी म्हणावे लेकरू, जगाचा हा गुरु मायबाप. ते व्यापक तत्व आहे, याला लेकरू म्हणावं का? हा कोण आहे? हा जगाचा गुरु आहे, जगद्गुरु. आपण आपल्या संप्रदायामध्ये पाहतो की पहिले जगद्गुरू आहे कृष्ण वंदे जगद्गुरू, दुसरे जगद्गुरू आहे शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरू आहे जगद्गुरू तुका अवतार नामायाचा. आता त्याच्या खाली जर कोणी जगद्गुरू म्हणत असेल तर म्हणावं का ना म्हणावं तुमचा प्रश्न, पण हे 3 जगद्गुरू आपल्याला माहिती आहे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगाचा गुरु आहे. गुरु म्हणजे अंधकार रुकार तन्निवर्तक हा, नाशक हा, म्हणजे प्रकाश स्वरूप असणारे गुरु, आणि मायबाप आहे. माय जगाची माय म्हणजे काय आहे? श्री गुरु आपलं भगवंत. तर उपादान कारण आहे, जगाचं उपादान कारण कोण आहे? भगवंत आहे. आणि बाप म्हणजे निमित्त कारण आहे, म्हणजे अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? देव आहे. म्हणून जगाचा मायबाप आहे. माता धाता पितामह जगाचा मायबाप आहे. आणि असा जगाचा मायबाप म्हणजे जगाचं कारण परमात्मा, तो कोणाचं कार्य होईल का? कारण कधी कार्य होईल का? होणार नाही. खरं तर भाकरे महाराज पंढरपूरला तुम्ही या इकडे या थोडंसं. तर मला कारण जे थोडी प्रक्रियेचा विषय म्हणून सावध केलं सर्वांना. कारण कधी कार्य होईल का? कारण कधीच कार्य होत. उलट परब्रह्म स्वरूपाला कारण जे म्हटलंय ना, ही आद्यरूपाची भाषा आहे. खरं तो जो कार्य ना कारण,
असा परमात्मा आहे. म्हणजे बाबा पाठामध्ये सांगत असतात आपल्याला नेहमी की ज्याला मायबाप नाही आणि ज्याला मुलं नाही ते ब्रह्म, म्हणजे ज्याला कोणी कारण नाही आणि त्याचं कोणी कार्य नाही ते ब्रह्म आहे. आणि असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कोणाचं कार्य होईल का? लेकरू होईल का? होणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता काय यासी म्हणावे लेकरू, याला लेकरू म्हणावं का? नाही का? हा तर जगाचा मायबाप आहे, जगाचा गुरु आहे. माया याची यासी राहिली लपून, कळो नाही क्षण एक होता. तर याची माया याशी लपून राहिली. याची जी माया आहे, माया ही लपून राहिली म्हणजे काय? तर आपण जेव्हा माया वगैरे असं म्हणतो ना, तर त्या मायेला माया माया स्वरूपात न समजून घेता आपण तिला सत्य देत जातो. म्हणजे बरीचशी लोक आहे बघा, म्हणतात की गुरुजी गुरुजी आम्हाला ह्या भवसागरातून पार करा, भवसागर से पार कर लो, भवसागर से पार कर लो. अरे बाबा, भवसागर आहे कुठे दाखव ना. वेदांताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दाखव भवसागर कुठे, नाही का? माया से हमें तरलो, नाही का? नाही का? पण माया आहे का बाबा? नाही का? माया आहे का? बरं, माया आहे, मायेचं स्वरूप मांडलं कसं आहे? वेदांताच्या चिंतनामध्ये असं सांगितलेलं की आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो आणि आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नसते. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, असं आपण वाङ्मयामध्ये पाहून गेलेलो आहे. आणि एवढंच नाही तर नाथराय म्हणतात की सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदी पदे जया म्हणती हरी. हे प्रकरण जर पाहायचं असेल तर अमृतानुभवामध्ये गुरुवर्य बाबांनी पाठीमागे आपल्याला नित्यानंदी दीपिका सांगितली. पहिल्याच प्रकरणात हा खूप विषय विस्ताराने गेलेला आहे. तर सांगायचं एवढं, याची माया जी आहे ही तत्स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, तिथे लपून राहिली. कळवणं एक क्षण एक होता, पण ती माया आपलं कार्य दाखविल्याशिवाय राहत नाही, नाही का? आता हे आत्ता जे पर्यंत बोललो ना, हे वास्तव. आणि इथून पुढे जे आहे हा सर्व आपला भ्रमाचा अनुवाद आहे बघा. अज्ञान मानणं, माया मानणं वगैरे, हे काय आपल्याला जगत दिसतं ना, मग त्या जगताचं कारण सांगावं लागतं. खरं तर वेदांताला, उपनिषदांना, वेदांना जगत सांगायचं आहे का? माया सांगायची का? जगत माया नाही सांगायची, सांगायचं काय? ब्रह्म सांगायचं आहे. म्हणून आचार्यांचा हा मायावाद नाही. बरेच जण म्हणतात आचार्यांचा मायावाद नाही, ब्रह्मवाद. बाबाचं पाठामध्ये इतकं सांगतात, आता भक्त्या मामा विजाना ते आपण ऐकलं. हो, चित्तविलास. हो, तुम्ही जर चित्तविलास कशाला म्हणायचं, तर चित्त विवर्त, नाही का? चितवर जे विवर्त आहे, दुसरा पदार्थच नाही, केवळ ओतपुरत घनीभूत परमात्मा आहे, त्याला चित्तविलास अशा प्रकारचं. म्हणून आत्तापर्यंत जे पाहिलं ते खरंच स्वरूप आहे. मग नंतर माया आपल्या भ्रमाच्या दृष्टीने ती लपून राहिली, ती काही कळू देत नाही, देवाचं स्वरूप कळू देत नाही माया. मग ती अनेक रूपाने येते, अनेक रूपाने येते, धनाच्या रूपाने वगैरे. थोडं विस्तार होईल, पण ठीक आहे, टच अँड गो करू आपण. आता माया ही कळू देत नाही, ती किती क्षण लागतो, क्षण एक होता, कळू नाही. देवाचं देव पण कळू दिलं नाही मायेने, देवाचं देव पण कळू दिलं नाही. मग तिनं काय केलं बघा, क्षण एक होता विसरली त्यासी, माझे माझे ऐसे करी बाळा. क्षण एक होता विसरली त्यासी. कोण? तर यशोदा मैयाला भगवंताचं स्वरूप कळलं, हे परब्रह्म आहे असं कळून सुद्धा मायेने काय केलं, एक क्षणात तिचा प्रभाव दाखवला आणि यशोदा मैया विसरूनच गेली की हा परब्रह्म आहे ज्याला मी लेकरू म्हणते. म्हणून क्षण एक होता विसरली तशी. मग काय म्हणायला लागले, माझे माझे ऐसी करी बाळा, नाही का? माझे माझे अशी म्हणायला लागले, माझे अचुडे बचुडे छकुले ग राजरूपडे, माझा कृष्ण देखील.
अशा प्रकारची म्हणा लागली, माझा कृष्ण माझा कृष्ण असं म्हणा लागली, माझं बाळ माझं बाळ. ते परब्रह्म आहे, मायेच्या प्रभावात येऊन ती माझा कृष्ण असं म्हणा लागली. करुणी कौतुक कळो निधी कोणा, योजूनी कारणा तिची खेळी. करुणी कौतुक कळो निधी कोणा. भगवंत परमात्मा कौतुक करुणी लीला करतो, पण ती लीला कोणाला कळू देत नाही. आपण पण जेव्हा कोणत्या महापुरुषांच्या म्हणजे संगतीत राहतो, तर महापुरुषांच्या म्हणजे महापुरुषांचे विचार काय आहेत, त्यांची कृती काय आहे, त्या पाठीमागचा हेतू आपल्याला कळतच नाही आणि ते पण कळू देत नाही. नाही, ते पण कळू देत नाही, पण त्यांच्या पाठीमागचा हेतू खूप मोठा असतो. जेव्हा परिणाम आपल्याला दिसतो तेव्हा आपल्याला वाटतं बरं असं होतं, तेव्हा आपल्याला कळतं ह्या गोष्टी. तसं भगवंत कळू देत नाही. योजुनी कारणा त्याची खेळे, कारण योजुनी त्याची खेळीत. तो काहीतरी निमित्त करून नाना प्रकारची काय करतो, लीला करतो. लीला करायची असली की काहीतरी निमित्त करायचं आणि निमित्त करून काय करायचं, खेळायचं, लीला करायची. म्हणून असं म्हणतात ना, खेळ तो येणेची खेळावा, नट तो येणेची नटावा. म्हणून खेळ तो येणेची खेळावा, कुठलं तरी निमित्त करायचं आणि खेळ खेळायचं. त्याची खेळ. ते सुख लुटिले घरीच्या घरी, तुका म्हणे परी आपुला आल्या. नाही का, ते सुख लुटिले कुठे, तुकोबराय म्हणतात आपुल्या आल्या परी ते सुख घरच्या घरी लुटिले. आपुल्याला परी, आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे. नाही का, कोणाला जर आळंदीला थांबता येत नसेल ते गावाकडं राहून यूट्यूबला पाहून, नाही अशा प्रकारचं त्यांनी आपल्या घरच्या घरी सुख लुटलं अष्टादशाचं. अशा प्रकारे ते सुख लुटले घरच्या घरी. नंद गोपाळ यशोदा मैयानी हे सुख कुठे लुटलं, घरच्या घरीच लुटलं. यांना कुठं जायची गरज नाही. आपुला आल्या, तर आपुल्याला परी करीतील सेवा, गीत गाती देवा खेळवूनी. खेळ मांडियेला यमुने पाबळी, यारे चंडू फळी खेळू आता. आनविल्या डांगा चौगुणांतू काठी, बैसोनिया वाटी गडिया गडी. गडी जव पाये आपणा समान नाही नारायण म्हणे दुजा. जाणोनी गोविंदे सकळांचा भाव, तयांसी उपाव तोची सांगे सकळांशी व्हारे एकी ठाई. चेंडू राखा भाई तुम्ही माझा, मज हा न लगे अनिक सांगाती. राखावी बहुती हाल माझे हाके हाक मेळवा सकळ, न वजा बरळ एकमेका. एका समतुके अवघेची रहा, जाईल तो पा धरा चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा. आपण निराळा एकलाची, चिंतून या चेंडू हाने ऊर्ध्वमुखे. ठेली सकळीक पहाताची ठेली, न चलता काही. यारे लवलाही म्हणे धरावा तयाने त्याचे बळ जासी. येरा अनिकाशी लाग नव्हे काम बळ बुद्धी नव्हे त्याचे. न धरवे निचे उंचाविन, विचारी पडले देखुनी गोपाळ. या म्हणे सकळ माझ्या मागे, मार्ग देवाविन न दिसे अनिका. चतुर होत का बहुत जन, चतुर चिंतिती बहुत मार्ग. हरी जाय माग पाहुनिया, या मागे जे आले गोविंद गोपाळ. ते नेले शीतल पंथ ठाया, पंथ ते चुकले आपले मतीचे. तया मागे तेची हाल दोघा एक मोहरे मागिला. चालता चुकला वाट पंथ पुढिलासी, चालता न कळे मागीलाने डोळे उघडावे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकासी. शिकविले हित नाईके जोकानी, त्यामागे भल्याने जाऊ नये. नहे तेची करी श्रेष्ठाची या मना, मूर्ख एक जाना तोची खरा. रान भरी झाले न कळे मार्ग, मग तो श्रीरंग आठविला. लाज सांडोन्या मारितील हाक, कळले नायक वैकुंठीच्या. चारी वेद ज्याची कीर्ती वाखानिती, तया अतिप्रीती गोपाळांची. गोपाळांचा धावा ऐकिला कानी, सोयी चक्रपाणी पावविले. सोयी धरोनिया आले हरिपासी, लहान थोरासी सांभाळिले तुका म्हणे सकळही. सुखी झाले तेही हरिमुखे. असा एकंदरीत 30 चरणाचा हा अभंग आहे. तर आपुल्याला परी करतील सेवा, गीत गाती देवा खेळवूनी. तुकोबराय म्हणतात की देवासोबत गोपाळ काय करतात, आपुल्याला परी म्हणजे आपापल्या अधिकाराप्रमाणे
हा खेळ कसा आहे, आपल्याला आपापल्या अधिकाराप्रमाणे आपापल्या अधिकाराप्रमाणे खेळ खेळतात देवासी, गीत गातात आणि आपापल्या अधिकाराप्रमाणे सेवा करतात भगवंताची. खेळ मांडियेला यमुने पाबळी, यारे चेंडू फळी खेळू आता. भगवंत सांगतात सर्व गोपाळांना की आता भगवंतांनी सर्व खेळ कुठे मांडला, यमुनेच्या पाबळी म्हणजे तीरावर, वाळवंटावर खेळ मांडला. आणि गोपाळांना सांगितलं, आता गोपाळांनो या रे, चेंडू फळी खेळू आता. आता आपण काय करू, चेंडू फळी खेळू. मग त्यासाठी काही साधन आणले. आणविल्या डांगा चौगुणांतू काठी, बैसोनिया वाटी गडिया गडी. आणविल्या डांगा चौगुणांतू काठी, चौगुणांतू डांगा म्हणजे चौपट लांब काठी आणविल्या. आणि बैसविल्या वाटी गडिया गडी, बैसविल्या गडिया गडी, वाटी गडिया गडी म्हणजे भगवंत गोपाळामध्ये बसलेत, बसून गड्यांना गडी वाटायला लागलेत. आता आपण खेळलो भरपूर, आपल्याला माहिती आहे गडी कशी वाटायची. थोडे एक सांगू का, सांगतोच थोडं 5 मिनटं वेळेत उरकतो. गड्यामध्ये गडी कशी वाटायची, आम्ही लहानपणी खेळायचो. तर 2 महत्त्वाचे माणसं उभं राहायचे, 2 पक्षातले मेन माणसं उभं राहायचे. आता बाकीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये दोघांनी जायचं आणि आपली वेगळी वेगळी नावं ठेवायची. मग कोणी कशी नावं ठेवायची तसं काही नियम नाही. कोणी म्हणायचं, कोणी नाव ठेवतो की लाडू गुलाबजाम, कोणी केशव माधव, नाही का. मग असे नाव ठेवून त्या दोघांकडे यायचं. मग एकाची जो उजव्या हाताला आहे त्याची बारी यायची, तुला कोण पाहिजे, तो म्हणला लाडू, जिने नाव लाडू ठेवलं तो लगेच इकडं जायचं, गुलाबजाम इकडे. अशा प्रकारचं म्हणजे गडी वाटून घ्यायचे. तर भगवंतानी गडियामध्ये गडी वाटून घेतली. गडी जो पाहे आपणा समान, नाही नारायण म्हणे दुजा. भगवंतानी जेव्हा गडी पाहिले ते गडी आपणा समान आहे का हे पहिलं पाहिलं. म्हणजे खेळायचं ना तर खेळायला रसिक माणसं पाहिजे. कुठलाही खेळ खेळायचा रसिक माणसं पाहिजे. रसिक माणसं नसले तर खेळ होत नाही महाराज. आपला हा परमार्थ रूपी खेळ आहे हो, तो रसिक, परमार्थाचा जो रसिक आहे त्याच्यासोबतच हा खेळला पाहिजे. नाहीतर मग तोंड पिटी होती जवळजवळ रसिक माणसाजवळ. म्हणून तुकोबाराय म्हटलं ना, माझी जातीची माझं भेटो कोण, म्हणून तुकोबाराय म्हटले. म्हणून देवाने सुद्धा पाहिलं की आपल्या समान कोण आहे, म्हणजे भक्त कोण आहे याच्यामध्ये. तर नाही नारायण म्हणे दुजा, भगवंत म्हणा लागले की याच्यामध्ये दुजा नाही, म्हणजे अभक्त जो नास्तिक आहे याच्यामध्ये नाही, सर्व आपल्या समान आहे. मग जाणोनी गोविंदे सकळांचा भाव, तयासी उपाव तोची सांगे. मग तयारी जवळजवळ झाली. मग गोपाळ म्हटले, आता देव किती वेळ विचार करतात आपला समान कोण आहे, आपला समान कोण आहे, कधी खेळतील, असं गोपाळ वाट पाहायला लागले. हा भाव भगवंताने सर्व गोपाळांच्या मनातला जाणला आणि मग चला आपण खेळू. पण खेळत असताना त्या खेळाचे जे काही डाव आहे, युक्ती आहे, तो उपाय मी आता तुम्हाला काय सांगतो तोची सांगे. भगवंतच तो उपाय सांगायला लागला. सांगे सकाळाशी वारे एकी ठाई, चेंडू राखा भाई तुम्ही माझा. सर्वांना देव सांगतात की, गोपाळांना सांगतात की तुम्ही सर्व एके ठागी व्हा, वारे एके ठाई, आणि तुम्ही काय करा, चेंडू राखा भाई तुम्ही माझा. माझा तुम्ही काय करा, चेंडू राखा. म्हणजे हा चेंडू फेळीचा जो खेळ आहे ना, हा क्रिकेट वेगळा आता हायजेनिकली क्रिकेट वेगळं, हा चेंडू फळीचा खेळ वेगळा आहे. तर चेंडू फळी खेळत असताना जेव्हा तो चेंडू जोरात हाणला तेव्हा तो झेला रे झेला, वरच्या वरी झेला, तो झेलावा लागतो. आणि जर झेलला नाही, त्याच्या हातून सटकला तर त्याला पाठीशी खाय टोला, त्याला टोला खावा लागतो. असा हा चेंडू फळीचा खेळ. आणि हा एक उलटा खेळ निघाला आता क्रिकेटचा, कॅच एक जण घेताना आऊट तिसराच होतो. पण हा खेळ कसा आहे बघा, ज्याला कॅच घेता नाही आली, झेलता आलं नाही, त्याला लगेच काय, त्याला पाठीशी खाई टोला. म्हणून असा हा खेळ आहे बघा.
आणि म्हणून देव म्हणतात की तुम्ही आता एके ठाई व्हा, सावध व्हा, व्हा रे एके ठाई, चेंडू राखा. भाई भाई म्हणजे मित्रांनो, तुम्ही काय करा, तुम्ही माझा चेंडू राखा, तुम्ही माझा चेंडू सांभाळा. याच्यामध्ये लक्षार्थ वाच्यार्थ आपण पाहिला, याच्यामध्ये लक्षार्थ हा घ्यायचा की भगवंत चेंडू इथं कोणता आहे? हा चेंडू आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा तत्वमशी महावाक्य, हा चेंडू आहे. आणि हा उपदेश करत असताना भगवंत सांगतात, भगवंताने अगोदर पाहिला की हे जे माझ्यासोबत मला ज्यांच्यासोबत खेळायचं आहे ते गडी कोण आहे, आपल्या समान आहे का, ते अधिकारी आहेत का. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी शेवटी सांगितलं की इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, भगवंताने सांगितलं. कारण की हा चेंडू जो आहे, हा ज्याच्याजवळ झेलायला द्यायचा तो अधिकारी असला पाहिजे, आपल्यासारखा असला पाहिजे, तो भक्त असला पाहिजे. म्हणून हा अहम तत्वमसी महावाक्य जीव ब्रह्म ऐक्य हा चेंडू झेलत असताना तो कोणला झेलता येईल का? कोणला झेलता येणार नाही, झेलता येणार नाही. अहो तत्वमशी म्हटलं की म्हटल्या पाठात झोप येते, एक सत्रामध्ये झोप येते. तत्वमशी म्हटलं तत्वमशी म्हणजे काय हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. एक महाराज कीर्तन वेदांताचं कीर्तन करत होते, सारखं तत्वमशी वाक्य मुखात यायचं, तत्वमशी तत्वमशी. कीर्तन झाल्यावर एक माणूस भेटला, म्हणे महाराज तुम्ही मला एकदाच सांगा, कंटाळलो म्हणे 2 तास मी तुमच्या कीर्तनामध्ये, किती म्हशी एवढं सांगा म्हणे. कळत नाही तत्वमशी म्हणजे काय वगैरे लोकांना. तर जीव ब्रह्मैक्य म्हणजे अधिकारी पाहिजे, अधिकारी नसेल लगेच झोप येते. तसं अंतकरणाची भूमिका पाहिजे तयार. म्हणून ते म्हटलं की तुम्ही काय करा, झेला, पण झेलताना कसं पाहिजे, विचार पाहिजे, विवेक पाहिजे. म्हणून पहिलं आपल्या समाधी षटकामध्ये सांगितलं ना की विवेक सांगितला. सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचले, अशा प्रकारचा विचार जो आहे त्याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. आणि हा विवेक ज्याच्याकडे असेल तोच हा चेंडू काय करू शकतो, झेलू शकतो. म्हणून देव म्हणतात की चेंडू झेला तुम्ही, आता चेंडू राखा भाई तुम्ही माझा, मज हा न लगे अनेक सांगाती, राखावी बहुती हाल माझी, मज हा न लगे अनेक सांगाती. भगवंत म्हणतात की कोणी म्हणत असेल देवा आम्ही तुम्हाला मदत करायला येतो, देव म्हणलं मला कोणी सांगाती लागत नाही, सोबत लागत नाही. आणि का न लगे सांगाती, तुम्ही फक्त एक करा की राखावी बहुती हाल माझी, माझा डाव पेच तुम्ही राखा. काय डाव पेच, आता पुढच्या चरणात बघा, माझे हाक मिळवा सकळ, न वजा बरळ एकमेका. माझ्या हाकेला तुम्ही हाक मिळवा, माझे हाकेला हाक तुम्ही मिळवा. मी हाक मारली की तुम्ही हाक मारायची, पण कशी, स्वरात, जोरात नाही. काही जण म्हणतात जोरात झालं पाहिजे, जोरात नाही, स्वरात. कारण की माझे गुरुवर्य वैकुंठवासी आदरणीय विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये नेहमी सांगायचे की आळंदीतला मुलगा साधक, आळंदीत राहिला जो, तो रडला तरी स्वरात रडता आलं पाहिजे, त्याला रडताना स्वरात रडला पाहिजे तो, नाहीतर म्हणूनच तो आळंदीतच राहिला नाही, असं ते म्हणायचे. सांगायचं काय की हाकेला हाक मिळवा, एका स्वरात तुम्ही हाक मिळवा, एका स्वरात. याचं लक्षार्थ असं की बाबा सांगत असतात की हाकेला हाक मिळवा म्हणजे समगच्छध्वम, समवदध्वम, समवै मनाशी जानता. हो, समगच्छध्वम. आपण साधक आहोत, आपण आईचे माऊलींच्या जवळ राहतो. मग आपल्याला विचार काय झाला की आज काय झालं, एक विद्यार्थी सोबत राहिला, तो म्हणला अरे आज आपल्याला सत्राला जाण्याची इच्छा आहे. तो दुसरा पण म्हणला नाही मला पण यायचं आहे, चला आपण जाऊ. समगच्छध्वम, समवदध्वम, नाही का. यावर्षी आपल्याला अष्टादशा करायच्या, सर्वजण म्हणले चला आपण सर्वजण काय करू, अष्टादशा करू. सर्व लगेच आले. आणि समोई मनांशी जानता, एकाच्या मनात जे संकल्प आला ते सर्वांच्याच मनात संकल्प येतात. म्हणून माझे हाक मिळवा सकळ, न वजा बरळ एकमेका. माझ्या हाक्याला तुम्ही हाक मिळवा. आणि एक लक्षार्थ पाहायचा असेल
तर भगवंत सांगतात तत्वमसी. आपण काय म्हणायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी. तत् म्हणजे काय? त म्हटलं की काय म्हणलं पाहिजे? त म्हणजे तपिलं नाही, तत्वमसी. तत्वमसी निश्चय केला पाहिजे. तत्वमसी ऐकलं की अहम ब्रह्मास्मी असं म्हटलं पाहिजे. जे माझे हाके हाक मिळवा सकळ आणि न वजा बरळ एकमेका, एकमेका बरळ न वजा, एकमेकामध्ये बडबड करू नका, नाही का? म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. एका समतुके अवघेची राहा, जाईल तो पहा धरा चेंडू. एकच समतुके तुम्ही काय करा, समतोल सारख्या बळाने सर्वजण राहा आणि तो चेंडू पहा, जाईल धरा, धरा तो चेंडू पहा, जाईल धरा. चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा, आपण निराळा एकलाची. आता हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे बरं काय. चेंडू सर्व गोपाळाला काय सांगतो, तुम्ही चेंडू धरा असे सांगतो सकाळा. पण आपण निराळा एकलाची. आपण वेगळा राहतो, असंग निर्विकार वगैरे असा राहतो. आपण निराळा एकलाची. म्हणून खेळ खेळायचं कळालं पाहिजे. खेळ खेळे परडाईनं सापडे, हे भगवंत आहे. असा भगवंत खेळ खेळतो आणि आपण त्या खेळात बुडून जातो. म्हणून आपण निराळा एकलाची. चिंतून या चेंडू हाने ऊर्ध्वमुखे, ठेली सकळी क पाहताची. तो चेंडू देवाने विचार केला आणि पुढील काही जे कामाची योजना आहे ती भगवंताच्या मस्तिष्कामध्ये होती. तो विचार केला आणि देवाने जो चेंडू हाणला, देवानं हाणलेला चेंडू कुठे? ऊर्ध्वमुखे, पार स्वर्गात वरती गेला. ऊर्ध्वमुखे वरती गेला. ठेली सकळी क पाहतची. सर्वजण पाहतच राहिले, चेंडू कुठे दिसतच नाही. सर्व वरती पाहतायत आणि ठेली सकळी क पाहताची. पाहताची ठेली न चालता काही, यारे लवलाई म्हणे धरा. पाहताची ठेली सर्व. काही चालल का? काही चालणार नाही, कारण की चेंडू दिसत नाही. मग भगवंत म्हणतात, या लवकर या, लवलाई धरा, लवकर त्वरेने धरा. धरावा तयाने त्याचे बळ जासी, येरा आणि काशी लाग नाही. त्यानेच तो चेंडू धरा. कोणी? त्याचे बळ त्याशी, ज्याच्याजवळ ते बळ आहे. कोणतं बळ? विवेक वैराग्याचं, तीव्र मुमुक्षुत्वाचं ज्याच्याकडे बळ आहे त्यांनाच हा जीव ब्रह्मा एकाचा चेंडू धरावा. दुसऱ्याने हा चेंडू धरावा नाही. म्हणून धरावा तयाने त्याचे बळ ज्यासी, येरा आणि काशी लाग नाही. येर जे आहे दुसरे, त्याचा इथे काय नाही, प्रवेश नाही, अधिकार नाही. नव्हे काम बळ बुद्धी नव्हे त्याचे, न धरवे निचे उंचविन. नव्हे काम बळ बुद्धी नव्हे त्याचे. तर बळ बुद्धी नव्हे त्याचे काम नव्हे. म्हणजे बळबुद्धी ज्याच्याजवळ नाही, म्हणजे भक्तीचं बळ नाही, प्रेमाचं बळ नाही, वैराग्याचं बळ नाही, बुद्धी विचार नाही, असा जे आहेत, तर त्याचं इथं काम नाही. ज्याच्याकडे विचार नाही, भक्तीचं बळ नाही, त्याचं इथं काम नाही. न धरावे निचे उंचावीन. म्हणजे ज्याचा अधिकाराची उंची ज्याच्याकडे नाही, असा जो नीच आहे त्याला हा चेंडू धरता येत नाही. न धरावे. पडले देखुनी गोपाळ, या म्हणे सकळ माझ्या मागे. विचारी पडेले देखुनी गोपाळ, या म्हणे सकळ माझ्या मागे. आता सर्व गोपाळ विचारामध्ये पडले आणि विचारमध्ये पडल्यानंतर देव काय म्हणतात की गोपाळांनो, तुम्ही माझ्या मागे या. या सर्वजण माझ्या मागे या, तुम्हाला मी चेंडू शोधून देतो. तर मार्ग देवा विन न दिसे अनिका, चतुर होत का बहुत जन. मार्ग देवाविन न दिसे अनिका. अनिका देवाविन मार्ग न दिसे. इतरांना कोणी असो त्याला देवाविन मार्ग दिसत नाही. म्हणून आपण ज्या मार्गाला चाललो ना, तर तो मार्ग कसा आहे की अनोखा रस्ता अनमिला साजन, नाही का? कुठे जायचं अनोखा रस्ता माहिती नाही, बरं कोणाला भेटायचं हे पण माहीत नाही. अनोखा रस्ता अनमिला साजन, अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आणि असा मार्ग देवाशिवाय कळतच नाही. परंतु काही जे शहाणे असतात ना, तर बहुत चतुर जे आहेत होतं का जना, आणखीन जे काही इतर जे चतुर आहे त्यांना किती हुशार असले, शहाणे असले, तर देवाविने त्यांना मार्ग कळत नाही.
चतुर चिंतिती बहुत मार्ग, हरी जाय माग पाहुनिया. तर बहुत चतुर मार्ग चिंतिती, हे चतुर म्हणजे कोणते? शहाणे. म्हणजे एक शहाणे त्याच्या पुढे अर्धा लावाचा, असे ही शहाणे चार्वकादी. तर ही काय करतात? स्वतंत्र मार्गाचं अवलंबन करतात. ऋणम कृता घृतम पिबेत वगैरे असं तसं सांगतात. तर बहुत मार्ग चिंतिता, हरी जाय माग पाहुनियाम, हरी जाय माग पाहुनियाम. तर ही बाकीचे चिंततात आणि जे भगवंताच्या पाठीमागं जातात, हरी पाहुनिया माग जाय, हरीकडे पाहतात, देवाकडे पाहतात आणि त्याच्या मार्गाने जे जातात ती खरी शहाणी आहेत. आणि अगोदरची जी काय ही दीड शहाणी आहेत. तर या मागे जे आले गोविंद गोपाळा, ते नेले शीतल पंथ ठाया. या मागे गोविंद गोपाळा, गोपाळ गोविंदा या मागे जे आले, जे गोपाळ गोविंदाच्या मागे आले, ते नेले शीतल पंथ ठाया. ते कुठे नेले? तर ते शीतल पंथ म्हणजे शीतल सोप्या मार्गाने त्यांना आपलं भगवत स्वरूप आहे ते प्राप्त झालं. पंथ ते चुकले आपले मतीचे, तया मागे त्यांचे तेचे हाल. तर मग पंथ कोण चुकलं? देवाच्या मागे जे गेले ते व्यवस्थित जातात, पण ते पंथ चुकले कोण? आपुल्या मतीचे, स्वयंबुद्धीचे. एक स्वयंबुद्धीचे बाई नाही का, रिगाले तयाची शुद्धीची नाही, असे स्वयंबुद्धीचे जे आहेत ती काय केले? ते चुकले पंथ. आणि तया मागे त्याचे तेचे आलं. आणि आशाच्या मागे जे गेले त्यांचे सुद्धा तीच हाल होते, तीच फसवणूक होते, तेच दुःख भोगतात. हात दोघा एक मोहरे मागीला, चालता चुकला वाट पंथी. मोहरे मागीला दोघा एक हाल. जे पुढचा जो चालणार आहे तो चुकीच्या दिशेने चाललाय आणि मागचा सुद्धा त्याच्या पाठीमागं चाललाय, तर दोघांची एकच हाल होते, एकच दुःख प्राप्त होते. म्हणून म्हणतात की हाल दोघा एक मोहरे मागीला, चालता चुकला वाट पंथ नाही का. वाट चालता चुकला पंथ, वाट चालत असताना त्यांचा मार्ग काय चुकला. पंथ पुढीलाशी चालता न कळे, मागीलाने डोळे उघडावे. पंथ पुढीलाशी चालता न कळे. तर पुढीलाशी पंथ चालता न कळे, पुढचा जो आहे त्याला जर आपला मार्ग कळत नसेल, तो चुकीच्या रस्त्याने चालत असेल आणि त्याच्या मागचा जो, त्याला जाऊ द्यायचं, पण त्याचा मागचा जो आहे ना, त्यांनी मागीलाने डोळे उघडावे. मागचा जो आहे त्यांनी आपले विचाररूपी डोळे उघडावे. याच्या मागं जायचं का नाही. आळंदीत आल्या भरपूर प्रलंबन असतात. गायन करायचं का पकवाज करायचं वगैरे. वैद्य बाबा, गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे, अरे सारखा पखवाज करून करून तुला गंधर्वाच्या जन्माला जायचं का म्हणायचे. आपला याच्यापुरतं पखवाज, संप्रदायापुरतं पखवाज शिकलेला चांगला असं बाबा म्हणायचे. म्हणून सारखं एखादी गोष्टी धरून त्याच्या पाठीमागं चाललं. आळंदीत यायचं कशासाठी? मुक्त होण्यासाठी. आणि आपण जर एखाद्याच्या मागेच चाललो तर आपली सुद्धा फसवणूक होते. मग पंथ पुढील अशी चालता न कळे, मागील आणि डोळे उघडावे. वयाच्या प्रबोधी विचार ज्यानाई, समान तो देही बाळकासी. वयाच्या प्रबोधी विचार ज्याने, फक्त वय वाढलंय, वय वाढलंय, वय प्रबुद्ध अवस्था आहे आणि पण विचार नाही, विचार शून्य आहे. वय वाढलंय खूप पण विचार नाही. असा जो मनुष्य मात्र प्राणी आहे ना, तो समान बालकाशी नाही का, तो बालका समान आहे. शिकविले हित नाही के जो कानी, त्यामागे भल्याने जाऊ नये. शिकविले हित जो कानी ना ऐकवे. एखाद्या मोठ्या महापुरुषाने हिताचे काही गोष्टी शिकवले, शिकून सुद्धा कानावर घेत नाही. मग असा जो व्यक्ती, अशा व्यक्तीच्या मागे चांगल्या शहाण्या माणसाने जाऊ नये. नये तिची करी श्रेष्ठाची अमाना, मूर्ख एक जाना तोची खरा. मूर्खाची व्याख्या काय? तर तुकोबराई ते मूर्खाची व्याख्या सांगतात की नये तिची एक श्रेष्ठाची अमाना. म्हणजे श्रेष्ठाची अमाना नये म्हणजे मोठ्या माणसाला वाटतं याने असं वागू नये पण तेच करतो. जे करू नये तेच करतो. मोठ्या माणसाच्या विरोधातच वागतो
असा जो आहे तर मूर्ख एक जाना तोची खरा, तोच एक खरा मूर्ख आहे. रानभरी झाले न कळे मार्ग, मग तो श्रीरंग आठविला. तर मार्ग न कळे रानभरी झाले. मार्ग न कळल्यामुळे जे स्वतंत्र स्वयंबुद्धीने निघलेत ना, त्यांना मार्ग कळाला नाही. मार्ग कळाला नसल्यामुळे ते काय झालं, रानभरी झाले. आम्ही एक वेळेस नर्मदा परिक्रमा करीत असताना, कांकर या गाव आहे, आणि सकाळीच म्हटलं लवकर आपली परिक्रमा उरकायची, 3-4 महिन्यात आळंदीला जायचं. आळंदीची ओढ लागली, लवकरच लागली. म्हटलं मग 4लाच चालायला लागलो. 60 किलोमीटर आम्ही एक दिवस चालायचो. तर ते कांकर या गाव आहे बघा, तिथे आम्ही चाललो. नदीच्या काठेकाठीत जायचं म्हटलं, लागलं जंगल. 5 वाजेपर्यंत आम्ही फिरत होतो, संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. आम्हाला रस्ताच कळाला नाही. मग आम्ही केले, जोरजोरात आवाज दिले, नर्मदे हर नर्मदे हर. जेव्हा असा आवाज दिला तेव्हा शेजारची लोक आले, बाबाजी किधर जाना आहे आपको. मग त्यांनी आम्हाला मार्ग सांगितला. एकदा मार्ग चुकला ना तर मग आडरानात माणूस जातो. कळले नाही का वैकुंठीच्या, क्षमा करा, मगच न कळे मार्ग रानभरी झाले. ही जी स्वयंबुद्धीने जे गेलेत ते आडरानात गेले, त्यांना मार्ग कळाला नाही. मग तो श्रीरंग आठविला. मग त्यांनी श्रीरंग आठविला. यांनी तरी आठविला, काहींच्या गौऱ्या मसनच जातात तरी ते आठवत नाही, पण यांनी श्रीरंग आठविला. मग तो श्रीरंग आठविला. लाज सांडून या मारतीला हाक, कळले नायिका वैकुंठीच्या. मग लाज सांडवली. आपण स्वयंबुद्धीने गेलो, देवाच्या मागं गेलो नाही, लाज वाटली. मग देवाला हाक मारा लागले, श्रीकृष्णा, कृष्णा परमात्मा. मग आवाज भगवंतापर्यंत गेला, कळले नायिका वैकुंठीच्या. वैकुंठीच्या मालकाला, स्वामीला कळलं. 4 वेद ज्याची कीर्ती वाखानिती, तया अति प्रीती गोपाळांची. 4 वेद ज्याची काय करतात, कीर्ती वाखानती म्हणजे वर्णन करतात, त्या परमात्म्याला अति प्रीती गोपाळाची. खरं प्रेम जे आहेत ते देवामध्ये आणि गोपाळामध्येच आहे. म्हणून त्याचं सूत्रात्मक वर्णन केले, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम, अशा प्रकारचे सूत्र सांगितलेले आहेत. तर तया अति प्रीती गोपाळांची. गोपाळांचा धावा ऐकिला कानी, सोयी चक्र पाणी पाविले. गोपाळांचा धावा ऐकलं भगवंतानी. गोपाळांचा जो धावा आहे तो कानावर ऐकला आणि चक्रपाणी सोयी पाविले. मग देवानी खून केली. आम्हाला आता सांगितलं ना, जसं ते माणसं सांगितलं, बाबाजी किधर जाणं आहे, खून केली त्यांनी, दाखवली. तसं त्या गोपाळांना दाखवलं भगवंतानी मार्ग. मग सोयी धरून आले हरिपासी, लहान थोराशी सांभाळिले. मग त्यांनी भगवंतानी दाखवलेली वाट, त्या मार्गा धरून ते भगवंतापाशी हरिपाशी आले. आणि देवानी, भगवंत महाराज कृपा सिंधू आहे, धन्य तुम्हा कृपा सिंधू म्हणतील. म्हणून असा कृपा सिंधू भगवंत, मग कमी अधिकाराचे असो किंवा मोठे अधिकाराचे असो, ह्या सर्वांचा सांभाळ देवानी केला. सांभाळिले तुका म्हणे सकळही, सुखी झाले तेही हरिमुखे. तुकोबराय म्हणतात तेही हरिमुखे सुखी झाले. त्यांनी भगवंताचं हरिमुख पाहिलं किंवा हरीच्या मुखातून जो तत्वमसी वगैरे उपदेश त्यांनी ऐकला, तर ते खरेच सुखी झाले. आणि देवानी अशा प्रकारे जीवब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये सर्वांना काय केलंय, सांभाळलं. पुढचा अभंग आहे, आता वाचत नाही, सरळ अर्थ सांगतो. मुखे सांगे त्यासी पहिलं चेंडू पहा, उदकात डोहाचे आ माथा. मुखे सांगे त्याशी. मग भगवंतांनी सर्वांचा सांभाळ केला. तर आता भगवंतांनी सांगितलं चेंडू पाहायचा होता ना, तर भगवंत म्हणतात की तुम्ही काय करा, सर्वजण आता माझ्या मागे आले म्हणे, आले. आता तुम्ही सर्वजणी काय करा, मुके सांगे ते असे काय, पहिले चेंडू पहा. तुम्ही आता दूरवर चेंडू पहा, कुठे उदकात पडलेला आहे का, डोहात नाही का, डोहाच्या पाण्यात पडलेला आहे का, का डोहावरती जे कळंबाचं झाड आहे त्याच्या माथ्यावर तो चेंडू आहे का. माथा कळंबाचे अवघडा ठाई, दावीला डोही जळा माझी. भगवंतानीच चेंडू दाखवला. हे बघा गोपाळांनो म्हणे, माथा कळंबाचे अवघड ठाई दावीला. तर कळंबाच्या माथा अवघड ठाई, अवघड ठिकाणी तो चेंडू दाखवला. तिथंच दाखवलं का, तर नाही,
डोही जळामध्ये दाविला, तो जळामध्ये सुद्धा दाखवला. मग जळात पाहती हाडतीये दृष्टी, म्हणे जग जेठी ऐसे नव्हे. तर मग गोपाळ काय केलं, वरी दाखवला आणि खाली दाखवला. पण गोपाळाची दृष्टी कुठं गेली? हाडतीय दृष्टी, तिरकी नजर कुठे गेली? त्या खालच्या चेंडूवर. कुठे? जळातील याला कुठे? जळात पाहती, जळात पाण्यामध्ये पाहा लागले. तर भगवंत म्हणलात जळात पाहते हाडतीय दृष्टी, म्हणे जे गजेटी ऐसे नव्हे. तिरक्या दृष्टीने गोपाळ जळामध्ये तो चेंडू पाहा लागले. तर भगवंत म्हणतात की ऐसे नव्हे. ऐसे नव्हे म्हणजे काय? तुम्ही ज्याला चेंडू समजता तो चेंडू नाही. नवे साच चेंडू छाया दिसयात, खरे ते तेथे चित्त लावावरी. नवे साच चेंडू छाया दिसयात. तुम्ही ज्याला चेंडू समजून त्याच्याकडे पाहतात ना, तो चेंडू नाही जलामध्ये. तो काय आहे? ती छाया आहे, ती सावली आहे. खरे तेथे चित्त लावावरी. जिथं जिथं चेंडू खरा आहे तिथं तुम्ही काय करा? एकाग्रवृत्ती करा, चित्त लावावरी. वरी देखील अवघ्याने डोळा, म्हणते गोपाळ आता कैसे. मग सर्वांनी त्या कळंबाच्या झाडावर पाहिलं आणि त्यानं चेंडू दिसला. पाहिल्या सर्व म्हणा लागले, देवा आता कसं रे, हा चेंडू कसा काढायचा? तर कैसे करून या उतरावा खाली, देखून या भ्याली अवघी डोळ. देवाला गोपाळ म्हणता, देवा आता चेंडू कसा काढायचा? देव म्हटले, मला काय माहिती, तुम्हाला जसा काढायचा तसा काढा. कैसे करून या उतरावा खाली, नाही का? आता चेंडू कोणी हाणला? हा, देवाने. काढायचा कोणी? गोपाळाने काढायचा, नाही का? लहानपणी आपण असंच खेळायचो. आपला चेंडू जर कुठे गेला लांब तर आपल्याला जाणावं लागायचं तो. तर तसं पण भगवंत काय म्हणतात? भगवंत उलट म्हणतात, तुम्ही चेंडू काढा सर्वजण, कैसे करू नये, काही करा, पण चेंडू उतरावा खाली. पण चेंडू उतरावा म्हटली की गोपाळ भ्याली अवघी डोह देखून या. तो डोह पाहिला, गोपाळ भ्याले. का भ्याले? तर ते सांगतात की डोहो बहु खोल, काळ या भितरी सरली माघारी अवघी जण. डोह काय सामान्य नव्हता, डोह अति खोल होता. आणि त्या डोहामध्ये कोण राहत होता? कालिया नाग राहत होता. म्हणून गोपाळ मागे मागे सरली माघारी अवघे जणे. जयाचे कारण तयासीच ठावे, पुसे त्याचे भावे त्यास हरी. आता खरं ज्यांनी कारस्थान केलं एवढं मोठं, हे सर्व ठरवून केलेलं कार्यक्रम होता देवानी, नाही का? जयाचे कारण तयासीच ठावे, ज्याचं कारस्थान त्यालाच माहीत असतं. मग पण गोपाळांना कशासाठी सांगितलं देवानी की तुम्ही कसं काही करून करा, चेंडू उतरा खाली, चेंडू काढा खाली. त्यांचा फक्त भाव जाणायचा होता देवाला. पुसे त्याच्या भावे त्यास हरी. त्यांचा भाव काढण्यासाठी हरीने त्यांना विचारलं होतं, तुम्ही चेंडू काढा असं. तर त्याशी नारायण म्हणे, राहा तळी चढे वनमाळी झाडावरी. मग नारायण म्हणे, भगवंत म्हणतात की तुम्ही काय करा, आता इथे तळावरतीच राहा. आता मी काय करतो, मी झाडावरही चढतो. मग देव झाडावर चढा लागले. आणि ते झाडावर चढत असताना बघा, वरी जाता हरी पाहती सकळ, म्हणती गोपाळ आम्ही नेनो. भगवंत वेगाने वर चढतायत झाडावर. तर सर्व पाहतायत, देव झाडावर चढतायत. गोपाळ म्हणा लागले, कृष्णा वर चढू नको. तू जर वर चढत असेल तर आम्ही नेनो, आम्हाला काही माहित नाही. तुझ्या जबाबदारीने तू चढ, आम्हाला काही घेणं देणं नाही. तू चढत असला आणि काही झालं तरी आम्हाला काही नाही. तू तुझं चढ म्हणे. तर नेनो म्हणती, वरी जाता हरी पाहती सकळ, म्हणती गोपाळ आम्हाला माहित नाही, तू तुझं चढ. नेनो म्हणती, हे करीतोसी काही, आम्हा तुझी आई देईल शिव्या. तू काय करतोय आम्हाला माहिती नाही, तू तुझ्या जबाबदारीने चढ, आम्हाला काही माहीत नाही. कारण का, जर आम्ही इथं होतो असं तुझ्या आईला जर कळालं तर काय करेल, नाही का? आम्हा तुझी आई देईल शिव्या, तुझी आई आम्हाला शिव्या देईल, नाही का? पाठीमागे पण एक गवळण आहे ना, की शिव्या देती तुझी आई. तुझी आई काय करेल? कानोबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नव्हत्या भलं त्या नाही. शिव्या देती तुझी आई. तर आई काय तुझी शिव्या देईल आम्हाला, त्यामुळे आम्हाला माहीत नाही.
मग आपुल्या काना ठेवून हात सकळी निमित्त टाळीले. सर्व गोपाळाने काय केलं, आपल्या कानावर हात ठेवले. आम्हाला काही माहीत नाही. आपल्या काना ठेवणे हात सकळी निमित्त टाळले, सकाळनी जबाबदारी टाळले, आम्हाला काहीच माहीत नाही. मग निमित्त कारणे रचिले कारण, गेला नारायण खांदीवरी. निमित्त कारणे रचिले कारण, तर देवानी निमित्ताच्या कारणाने हे जे कारण आहे, जी लीला आहे ती रचिली आणि गेला नारायण खांदीवरी. तो नारायण जो आहे, भगवान परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा त्या खांदीवर गेला आणि खांदीवरी पाव ठेवेला देवे, पाडावा त्या भावे चेंडू तळी. आता देवाने त्या खांदीवर, त्या फांदीवर पाय ठेवला. पण पाय ठेवत असताना हळू पण ठेवू शकतो ना मनुष्य, हळू ठेवून तो चेंडू काढू पण शकतो. पण देवाने तो पाय हळू ठेवला का? हळू नाही, जोरात ठेवला. मग कशासाठी? तो चेंडू कुठं पाडायचा? त्या डोहात पाडायचा होता. सर्व निमित्तच केलं ना, खेळायचं वगैरे. खांदीवरी पाव ठेवेला देवे, त्या फांदीवर पाव ठेवला देवानी. कशासाठी ठेवला? पाडावा त्या भावे चेंडू तळी. तो चेंडू पाडावा या भावे पाय ठेवला देवानी. तळील नेनती तुका म्हणे भाव, अंतरीचा देव कळो निधी. जे तळील नेनती, जे गोपाळ जे खाली आहेत, खाली असलेले जे गोपाळ, त्या गोपाळांना देव, ते गोपाळ भाव देवाचा जाणत नाही. आणि देवसुद्धा अंतरीचा भाव कळो नदी. देवसुद्धा आपला अंतरीचा भाव काय कळू देत नाही. आणि मग इथून पुढे माझे गुरुवर्य आपलं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापक श्री गुरु चंदिले नानांनी इथून पुढचं प्रकरण आपल्या कालिया मर्दानाचं सांगितलं. असो, झालेले हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी तुम्हा श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी हे वाक्पुष्प अर्पण करून इथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनो नंदाचा, सावळा नंदनो नंदाचा, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. तेने गोपिका वेधिला, तेने गोपिका वेधिल्या, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, पात्र झाल्या ब्रह्मसुखा, पात्र झाल्या ब्रह्मसुखा. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. रंजविला विनोदवचने, रंजविल्या 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 विनोदवचने. हास्य करोनी हासवितू, हास्य करोनी हासवितू, हास्य करोनी हासवितू,
हास्य करोनी हासवी तू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू निळा म्हणे त्यांची आगळा निळा म्हणे त्यांची आगळा घाली वेळोवेळा कर पल्लव घाली वेळोवेळा कर पल्लव घाली वेळोवेळा कर पल्लव घाली वेळोवेळा कर पल्लव मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळानंदनो नंदाचा सावळानंदनो नंदाचा मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू वाजवितो वेणू वाजवितो वेणू. मोजून आपल्या सगळ्यांचे 2-3 मिनटं घेणार आहेत आणि त्या 2-3 मिनटामध्ये 2-3 कार्यक्रम आहेत. हे एका मिनटात एक असं. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमालंदी वल्लभम. आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांच्या वतीने संपन्न होत असलेला जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा, ज्याला आपण 4ही वेदाचं विवरण ज्यामध्ये आहे असा पंचम वेद म्हणून जगद्गुरू तुकोबारायांची गाथा म्हणून समजतो. ही गाथा या अष्टादशाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हाती आहेत आणि ती गाथा वाचत असताना त्यातला एखादा अवघड शब्द जर आला तर आपल्याला पटकन खाली आपण पाहतो बाजूला ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. आणि त्यामुळे जगद्गुरू तुकोबारायांच्या ह्या गाथेचा अर्थ समजून घेताना जे काही काम झालं आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेच्या ह्या अर्थनिर्णायक शब्दसंग्रहाच्या बरोबर, ते आतापर्यंतच्या कामाच्या मध्ये एक महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेले आहे. आणि हे गाथेचं काम जवळजवळ 3-4 वर्ष अथक परिश्रम करून केले गेलं आहेत. आणि हे काम ज्यांनी केलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. ते म्हणजे डॉक्टर महाराजांच्या चरणसान्निध्यामध्ये राहून त्यांची आज्ञा हीच आपल्या जीवनातली परमार्थाची साधना म्हणून ज्यांनी ठरवलं असे श्री हरिभक्तीपरायण निकम बाबा, नवनाथ महाराज निकम, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज, या दोघंही गुरुबंधूंनी 3-4 वर्ष अथक परिश्रम करून रात्रंदिवस एकत्रित करून, त्यांना कम्प्युटर ऑपरेट करता येत नव्हता सुरुवातीला, DTP माहिती नव्हती, पण ह्या गाथेचं चिंतन करण्यासाठी त्यांनी ते संगणकाच्या मध्ये ते स्वतः ते तज्ज्ञ झाले, स्वतः टायपिंग करू लागले, स्वतः सेटिंग करायला लागले आणि प्राचीन विद्येच्या बरोबर आधुनिक विद्याही त्यांनी संपादन केली. म्हणजे तंत्रज्ञानही संपादन केलं आणि तत्त्वज्ञानही संपादन केलं आणि यांच्या संयोगाच्या मिलपातून हा जगद्गुरू तुकोबारायांची गाथा 5 वर्षानंतर आपल्या हाती आली आणि तोही जगद्गुरू तुकोबारायांच्या अष्टादशाच्या सांगतेच्या समयी आली. आणि म्हणून या दोघांचंही आपल्या सर्वांच्या वतीने, माऊलींच्या संस्थांच्या वतीने आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या दोघांचंही स्वागत करूया.
पण त्यांनी केलेले जे काही परिश्रम आहे, त्यांनी दिलेला जो वेळ आहे, त्याची तुलना कधीच करता येणार नाही. खरं म्हणजे हा वेळ घालवला असं म्हणता येत नाही. या वेळेचं इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी गुंतवणूक केली आणि ही केलेली गुंतवणूक भविष्य काळामध्ये अनेक ग्रंथांच्या संशोधनासाठी ती उपयोगी पडणार आहेत. आणि म्हणून या चांगल्या कामाच्या बद्दल त्यांचं कौतुक व्हावं, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या जाव्यात, असं आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होणं साहजिकच आहे. पण जो जेथीचे गौरव नेणे तयासे ते भिंगुळवाणे, ज्यांना जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेच्याबद्दल काही माहितीच नाही, त्यांनी ह्या संशोधनाबद्दल किती परिश्रम केले आहेत आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण मराठी भाषेची मूलभूत संपदना म्हणजे ही जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे. यांचं संशोधन केल्यामुळे खऱ्या अर्थानं मराठी भाषेचंच संगोपन या निमित्तानं घडलेलं आहे. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज्या निमित्ताने प्राप्त होतो, त्याचं खऱ्या अर्थाने काम सगळ्या समाजाचं आणि सरकारचं काम ह्या निमित्तानं एक अंतर्मुखी भूमिकेतून या दोन गुरुबंधूंनी केलं. आणि त्याचंही महत्त्व काही आपल्याच घटकामध्ये राहणाऱ्या संवेदनशील असणाऱ्या व्यक्तिमत्वांनी केलं. आणि ते म्हणजे आपल्या सहवासामध्ये काही वर्षांपासून आदरणीय आल्हाट सर हे असतात. सुरुवातीला ते श्रवण करायला म्हणून यायचे, विद्यार्थी म्हणून यायचे आणि अभ्यास करता करता ते आता अध्यात्मातले वक्तेच झाले. त्यांनी स्वतःला बदलून घेतलं, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना बदलून घेतलं, आपल्या परिवारातल्या व्यक्तींना बदलून घेतलं आणि हे करत करत त्यांनी आपल्या मित्रमंडळींना सुद्धा एकत्रित आणलं आणि अध्यात्माच्या ह्या वर्तुळामध्ये त्यांनी सगळ्यांना सहभागी करून घेतलं. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की श्री हरिभक्तीपरायण निकम बाबा आणि भागवत महाराज यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हे काम केलेलं आहे, त्यांचं त्यांच्या पद्धतीने कौतुक व्हावं ह्याकरता डॉक्टर साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मॅडम ह्या आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी एकत्रित आले. आणि त्यामध्ये डॉक्टर रोहिदासजी आल्हाट सर, त्याचप्रमाणे आदरणीय माधुरी आल्हाट मॅडम, त्याचप्रमाणे विजयजी रासकर साहेब हे मोठे उद्योजक आहेत. आणि भोसरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सोनोग्राफी ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर मेघनाथ हे सरांच्या समवेत ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. पोटामध्ये काय आहे हे कायम पाहणारे ते आहेत आणि मनामध्ये काय आहेत हे पाहणारी गाथा आहेत. त्यामुळे आत पाहणारे आपण सगळे आहात. आणि डॉक्टरही अनेक स्त्रीविशेषतज्ञ असल्यामुळे तेही पोटातलेच पाहतात, आपणही पोटातलेच पाहतात आणि मनात आणि बुद्धीत काय हे गाथा पाहणारा आहेत. त्यामुळे हा एक योगायोग आहे. त्याचप्रमाणे मेघनाथ सरांच्या बरोबर एक सधर्मचारणी म्हणून भाग्यश्री मॅडम ह्याही या ठिकाणी उपस्थित आहे. पॅथॉलॉजीचे त्या स्पेशालिस्ट आहेत त्यांनी. त्याचप्रमाणे योगेशजी आल्हाट हे बांधकाम व्यावसायिक आहे. समीर पलांडे साहेब, मानकर साहेब आणि ॲडव्होकेट सतीश गोरडे साहेब. त्याचप्रमाणे या त्यांचे काही मित्रमंडळी या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक चांगला संकल्प केला. त्यातले काही जण या ठिकाणी समुपस्थित आहेत आणि काहींना बहुउद्योग असल्यामुळे ते आज न येता ते उद्या येतील. पण सगळ्यांनी एकत्रित येऊन या चांगल्या कामाच्या संदर्भामध्ये या सगळ्यांचं कौतुक व्हावं ह्याकरता श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज निकम आणि त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज या दोघांचं कौतुक व्हावं ह्या निमित्तानं तुकोबरायांचंच त्यांनी चिंतन केलं. म्हणून तुकोबरायांच्याच नावाने त्यांना एक पारितोषिक या निमित्तानं थोडीशी सेवा ह्या मंडळींनी करण्याचं ठरवलं. आणि ह्याकरता श्री हरिभक्तीपरायण निकम बाबा यांना 61,000 रुपयाचा चेक, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज यांनाही 61,000 रुपयाचा चेक ही रक्कम ह्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या सगळ्या मंडळींच्याच हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. डॉक्टर महाराजांच्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी हा समारंभ होतोय. मी तुमच्या हस्ते घेणार. मी डॉक्टर मेघनाथ सर आणि भाग्यश्री मॅडम या दोघांनाही विनंती करतो की आपण, आणि डॉक्टर महाराज आपल्या बरोबर असणारच आहेत, मी श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज निकम यांना विनंती करतो, एक अंतरंग साधक, एक चांगले गायक या ना, दुसऱ्यांना मग
जोडीने हे काम आपल्या निमित्तानं या ठिकाणी साकार होतं आहे, ही अत्यंत विशेष अशी गोष्ट आहे. एक श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज निकम मी यांना विनंती करतो की डॉक्टर महाराजही या ठिकाणी येतील. एक मिनटं. डॉक्टर श्री मेघनाथ सर, डॉक्टर भाग्यश्री मॅडम आणि त्याचबरोबर डॉक्टर महाराज या तिघांच्या उपस्थितीमध्ये नवनाथ महाराजांना त्यांनी केलेल्या ह्या कार्याचं कौतुक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे हे मंडळी यांची एक सेवा म्हणून माऊलींच्या चरणी ते समर्पित करत आहेत. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण नवनाथ महाराजांना ही केलेल्या पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज यांनाही मी विनंती करतो की आपण पुढे येऊन अल्लाट सरांना विनंती करतो आणि अल्लाट मॅडमनाही विनंती करतो की आपण उभयतांनी एकत्रित येऊन श्री भागवत महाराजांना हा 61,000 रुपयाचा धनादेश पूजनीय महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण प्रदान करावा आणि आपल्याला ही साधकांची सेवा करण्याची जी अंतःकरणामध्ये प्रेरणा झाली अशी ही प्रेरणा सतत आपल्या अंतःकरणात तेवत राहो म्हणून मी विनंती करतो की आपण भागवत महाराजांना हा धनादेश प्रदान करावा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. यानंतर आपण ह्या चौघांचाही ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने सत्कार करत आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय मेघनाथ सर आणि भाग्यश्री मॅडम यांचा जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं दोन्ही ग्रंथांचं संशोधन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. या दोनही ग्रंथ या आणा हां पूजनीय पठारे साहेबांच्या हस्ते डॉक्टर मेघनाथ सर यांचा शॉल श्रीफळ जगत तुका या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांची गाथा दोघांचाही ह्या ठिकाणी जोडीने या ठिकाणी सन्मान होतोय. आपण आसनस्थ व्हावं. आपण एकाला गाथा आणि एकाला ज्ञानेश्वरी आहे. आणि ही गाथा आणि ज्ञानेश्वरी आपण वेळ जसा भेटेल तसं वाचावं यासाठी ही प्रदान करण्यात येत आहे. त्याचबरोबर अल्हाट सरांचा सत्कार वाढवणे भाऊ 58 दिंडीचे मालक हे सत्कार करत आहे. ही आदर्श जोडी अध्यात्मामध्ये आहे आणि दोन्ही क्षेत्रामध्ये आहे. बाबांचं छत्र हे आशीर्वादाचं दोघांनाही पाहिजे म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी या 2 ग्रंथ प्रदान करून या दोघांचा ह्या ठिकाणी सत्कार होत आहे. माळ तर घातली, हार घातलाच आहे, पुन्हा हार घालायचा आहे. यानंतर या सगळ्या संबंधानं डॉक्टर महाराज आशीर्वाद देण्याच्या पूर्वी तुम्हाला काही बोलायचं असेल 2 मिनिटं तर बोला. डॉक्टर मेघनाथ सर. तुम्हा सर्व साधकांसमोर मी एक सामान्य मनुष्य काय बोलणार.
पण 2 तास मी इथं आलो आणि खिळून बसलो, की मला नक्कीच वाटलं, की अरे, आपण सतत इथं आलो पाहिजे आणि काही ज्ञानाचे कण वेचले पाहिजेत. एवढंच मी तुम्हाला सांगतो. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही इथं बसायची संधी दिलीत, एक सत्कार केला, माझं मन गहिवरून आलं. मी तुमच्यासाठी केव्हाही उभा आहे भोसरीमध्ये. तुम्ही केव्हाही येऊ शकता माझ्याकडे. जी सेवा माझ्याकडून होईल ती मी करायला तयार आहे. मग तुमचे आशीर्वाद असतील. मॅडम तुम्ही बोलणार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अपूर्व अनुग्रहामुळं आज आपण या पवित्र सेल्ला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमला समोर बसून या ज्ञानेश्वर संस्थान कमिटीच्या द्वारा आयोजित असणारं हे जे ज्ञानसत्र आहे तुकोपनिषदाचं, यामध्ये आज एक आपलं सत्र झाल्यानंतर आम्हाला जवळजवळ अकल्पित अशा प्रकारचं हे या ठिकाणी ही आत्ताची घटना झालेली आहे. त्याचं सांगायचं असं की आम्हाला खरे आमच्या अंतःकरणामध्ये दरवर्षी आपण एक जे काही महानुभाव आहेत प्रत्येक क्षेत्रातले, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, कौटुंबिक, तर त्यांचा सत्कार करत असतो. पण ही ज्ञानसत्र जवळजवळ सुरुवातीपासून मला वाटतं की आज जवळजवळ हे 80 क्रमांकाचा असेल किंवा 81, अजून 100 सत्र आहेत. त्यामुळं हे सर्व कार्यक्रम आपण जवळजवळ या ठिकाणी केले नाहीत. परंतु आज पुन्हा या ठिकाणी 1-2 दिवसापासून आपण लहान बालकांचे थोडे सत्कार, ज्यांनी पाठपाठांतर केलेलं आहे त्यांचे केले. आणि आज या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तीपरायण आल्हाट सरांचे 2 सत्र झाली आणि आजही ते उपस्थित होते. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात आणि डॉक्टर मेघनाथ सर आणि त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या मॅडम, तरी हे आणि इकडे हे आल्हाट सर आणि त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या मॅडम माधुरीताई, तर ह्या सर्वांना परिचयच आहे. किंबहुना आपल्या भोसरी परिसरात पुण्यातील काही आणि आळंदीतील काही जे काही डॉक्टर्स आहेत, तर ते आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे की अनाथानाम रोगिणाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता स भिषक शब्दमाश्नुते. डॉक्टर हा शब्दसुद्धा डॉक्ट्रिन अशा लॅटिन याच्यापासून उत्पन्न झालेला आहे. तेव्हा त्याचा अर्थ तत्त्ववेत्ता असा खरा आहे. जसं शारीर ज्ञान आहे, मनोविज्ञान आहे, त्याचबरोबर आत्मविज्ञान आणि संपन्न असणारी व्यक्ती म्हणजे सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आपलं जीवन ज्यांनी सेवेमध्ये समर्पित केलेलं आहे त्याला म्हणतात डॉक्टर. आणि आमच्या त्यालाच वैद्यकीय एक चरकाचार्यांनी डॉक्टरचं लक्षण केलेलं आहे आणि ते असं केलेलं आहे की अनाथानाम रोगिणाम यस्तो. जो अनाथ असणारे जे रुग्ण आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाही किंवा आर्थिक परिस्थिती नाही, तर त्या रोग्यांना पुत्रवत समुपाचरेत. ह्या आपल्या पुत्राविषयी जेवढा कळवळा असतो असा अनाथ रुग्णाविषयी ज्यांच्या अंतःकरणात कळवळा किंवा दया आहे. आणि एवढ्याच्यावर थांबलं नाही तर केवळ दया अंतःकरणात असली परंतु त्या शास्त्राचं ज्ञान नसेल तर त्याला डॉक्टर किंवा वैद्य म्हणायला चरकाचार्य तयार नाहीत. त्यांनी असं लिहिलं पुन्हा, व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता सभिषक शब्दमाश्नुते. त्याला व्याधीचं पूर्णपणे ज्ञान असलं पाहिजे आणि यांनी संपन्न असणारा दया आणि ज्ञान म्हणजे वैद्यकशास्त्राचं पूर्णपणे ज्ञान, त्याला परिज्ञान असं म्हणतात. परितः ज्ञान म्हणजे सर्वांगाने ज्ञान असेल असाच जो पुरुष आहे तो वैद्य पदाला योग्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ज्या काळात आळंदीमध्ये कुठल्याही प्रकारची सोय नव्हत्या, इथे मेडिकल स्टोअर नव्हतं, त्या काळात लॅबोरेटरी तर नव्हती. आपले गुरुवर्य गुरुवर्य मारुती बाबा यांना हक्काने जाऊन तपासण्याचं स्थान
म्हणजे गुरुवर्य मेघनाथ सर होते. मी ह्या गोष्टीला साक्षी आहे. आणि कोणत्याही विद्यार्थ्यांना सोनोग्राफी करायची झाली तर आम्ही हक्काने मी त्यांच्याकडे घेऊन जात असे. तर त्यावेळेला कधीही सरांनी कोणतेही आर्थिक अशा प्रकारची विचारणा कधीही केलेली नाही. आणि आज तरी सगळ्या सोयी झालेल्या आहेत. परंतु हे जो पिंड आहे तो पिंडच मुळामध्ये ह्या सर्व गुणांनी संपन्न अशा प्रकारचा आहेत. आणि आमच्या पडसालगीकर मॅडम ज्या आहेत त्या ह्याच प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो सात्विक गुणांनी संपन्न अशा प्रकारचे हे दोन व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या अमृतानामध्ये देवोदेवीचं वर्णन केलेलं आहे. तर ते देव आणि देवी ही फक्त शरीर दोन आणि मन एक असं जे काही सांगितलेलं आहे किंवा आत्म्याचं एकत्व तर आहेत. परंतु या ठिकाणी आजही या आधुनिक काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं जे कठीण जीवन यापन जे करतात ती अशी ही दोन दाम्पत्य आहेत. आणि आल्हाट दाम्पत्य आणि पडसालगीकर दाम्पत्य आणि अशा पुण्यामध्ये अजूनही काही लोक आहेत. तर ते जेव्हा जेव्हा येतील तर आपण त्यांचाही उचित अशा प्रकारचा सत्कार. आता ह्यांचा सत्कार करायचा म्हणजे खरं काय आपण सत्कार करणार आहे त्याच्यामध्ये काहीच नाही. तरी पण ते यावेत आणि त्याला सत्कार नाव द्यायचं ते एवढ्यासाठी द्यायचं की हे जे काही 1 महिन्यामध्ये पावन वायुमंडल आहेत ह्या वायुमंडलामध्ये भगवान संत सम्राट माऊली जगद्गुरू तुकोबाराय हे जे आपल्या हृदयस्थ आहेत सर्वांच्या. तर यांच्याद्वारा त्यांना सेवा करण्यासाठी लागणारं आत्मबल, मनोबल, बुद्धिबल आणि शारीरबल प्राप्त व्हावं अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची इतकाच याचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारचं हे जे दिव्य अलौकिक जीवन आहे हे सर्वांना ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वांना आदर्शभूत अशा प्रकारचं आहे. आणि असंच ठरवावं. आणि अनेक ह्या जे वैद्यकीय विश्वामध्ये असणारे जे कोणी वैद्यकीय क्षेत्रातली व्यक्तिमत्व आहेत सर्वांनीच थोडंसं सात्विक धैर्य आणि अंतःकरणामधलं नैष्ठुर्याचा परित्याग करून दयेनं त्यांचं अंतःकरण ओतप्रोत व्हावं. आणि अनाथानाम रोगीनाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत ही जी भारतीय संस्कृतीचं विशेष ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य आजही भारत हा जगद्गुरू आहे समजून परराष्ट्रातल्या डॉक्टरांनी त्याचं आकलन करण्याचा आणि अनुसरण करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि आपण मात्र त्याच कालामध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्र जे आहे हे दूषित होत आहे. तर ते होऊ नये याच्यासाठी असेच आदर्श असणारे जे कोणी महापुरुष आहेत त्यांना माऊलीने बळ द्यावं आणि सर्व लोकांना वैद्यकीय क्षेत्रात याचा एक प्रकारचा आदर्श मिळावा म्हणून आपण या ठिकाणी आज या सत्काराची योजना केलेली आहे. तसंच त्यांनी या ठिकाणी जे आमचे बंधुवर्य भागवत महाराज आणि निकमबाबा आताच आमच्या गुरुवर्य सुभाष महाराजांनी सांगितलं की त्यांनी केलेले जे श्रम आहेत याची किंमत होऊ शकत नाही. हे फार अवघड काम आहे आणि ते एक प्रकारचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर जितके कष्ट केलेले आहेत त्याला तोड नाही. परंतु काही असो माऊलींच्या कृपेने हे आज भागवत, ज्ञानेश्वरी आणि गाथा ही जी वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे ती प्रस्थानत्रयी करण्याचं जे श्रेय आहे ते सगळं त्या दोघांना आहे. आणि त्याप्रमाणे याची दखल आम्हाला असं वाटलं की माऊलींच्या आशीर्वाद रूपानेच त्याची दखल झालेलीच आहे. परंतु त्यापेक्षा बाह्य अंगाने देखील त्यांची दखल घ्यावी. याचं कारण असं आहे की जे सर आपल्यामध्ये नेहमी वावरत असतात तर आपल्या असणाऱ्या ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या पण त्यांना ज्ञात आहेत. त्या ज्ञात का आहे तर ते राहतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी आपल्या अंतःकरणापासून त्याचा विचार केलेला असावा. आज हे आम्हाला काही माहीत नव्हतं. परंतु ह्या अशा प्रकारचं हे जे काही त्यांनी ह्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपल्या अंतरंगामध्ये भगवंताने त्यांना प्रेरणा केलेली आहे. याबद्दल ह्या सर्वांचं जर म्हणायचं झालं तर एक आत्मीयता आम्ही या ठिकाणी प्रगट करतो. आणि पुन्हा एकदा सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आमचे पांडुरंग महाराज या खोंड आणि निकमबाबा यांनी आपले जेवढं वाङ्मय आहे संत वाङ्मय बहिणाबाईंच्यापासून तर निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत जवळजवळ 17,500 अभंग आहेत. आणि सर्वच्या सर्व अभंग
करोनाच्या कालामध्ये एकट्याने एका खोलीमध्ये बसून हे सर्व अभंग गायलेले आहेत. आजही महाराष्ट्रात मराठी भाषेतून अनेक लोक ते ऐकतात आणि खूप आनंदित होतात. निकमबाबांनी मला वाटतं नामदेवरायांचा गाथा आणि तुकोबारायांचा नाथ महाराजांचा आणि तुकोबारायांचा गाथा तो त्यांनी केलेला आहे. ज्या लोकांना हे असं अभंगवाणी आपल्या परिचयात व्हावी वाटते तर विज्ञानाचा हा एक उपयोग आहे. आणि त्यांना स्वतः ते विज्ञानाचे विद्यार्थी नसताना त्यांनी त्या विज्ञानाची उपयोगिता केलेली आहे. ही एक अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. तेव्हा ह्या जे काही प्रस्थानत्रय आहे तर ह्या प्रस्थानत्रयाचा प्रचार प्रसार करणं हे आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्याला जीवनामध्ये परमाशांती पाहिजे किंवा त्याला निर्निमित्त आनंद, अविनाशी आनंद पाहिजे आणि स्वप्नातही दुःख नको असा उपाय सांगणारं एकमेव अद्वितीय असं वाङ्मय म्हणजे ही प्रस्थानत्रय आहे, गाथा, भागवत आणि ज्ञानेश्वरी. तर याचा आपण जर ह्याचा आता आपण एक महिना आहे, आपल्याला नकळे दिवस के राती, अखंड लागलीशे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा, अशा प्रकारचा आपण आनंद भोगतो. म्हणून आपण 7-8 तास ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इथं राहू शकतो. याचाच अर्थ सगळ्या लोकांना आनंदाचं जर का अनुभूती पाहिजे असेल तर या प्रस्थानत्रयीच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून प्रत्येकाने काही ना काही दररोज 5-50 ओव्या भागवताच्या, ज्ञानेश्वरीच्या आणि 10-20 अभंग वाचले तर मनुष्याला तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय आणि नाथ महाराज हे शांती ब्रह्म त्यांना म्हणतात, शांतीकडं नेतील. तुकाराम महाराज वैराग्याकडं नेतील आणि ज्ञानोबाराय आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा कलश आपल्याला प्राप्त करून देतील. अशा प्रकारचं हे अलौकिक वाङ्मय आहे. म्हणून लोकांना दुसरे कोणतेही उपाय सांगण्यापेक्षा सगळ्यांना एकमेव उपाय सांगितला पाहिजे की तुम्ही प्रस्थानत्रयीचं पारायण करा, अर्थ समजावून घ्या. आणि आता ह्या ज्ञानसत्राच्या निमित्ताने आता राहिलेला गाथाच होता, तर गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत हे सगळे ग्रंथ तर कधीही तुम्ही यूट्यूबवर किंवा त्या चॅनलवर पाहू शकता. समोर ग्रंथ असला तर हे चिंतन घरी पण होऊ शकतं. इथं सर्व लोकांची व्यवस्था करणं हे सर्व ऐकण्याची किंवा भोजन, राहणं आणि इतक्या दिवसाची शक्य नाही. ऑनलाईनवर याच्या अनंतपटीनं लोक पाहतात. म्हणून या ठिकाणी ह्या उपक्रमाचा लाभ घेत असताना प्रत्येकाने इथं जे आहेत त्यांनी आपल्या 1 वर्षामध्ये किमान एकाने एक मनुष्य तरी या प्रस्थानत्रयीच्या चिंतनासाठी प्रवृत्त करावा अशी आम्ही आपला सर्वांच्या चरणी विनंती करतो. आजचा कार्यक्रम जो आहे त्याची परिसमाप्ती होत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता ही गोष्ट सांगायची राहिली. मी या ठिकाणी मेघनाथ सरांचं सांगितलं, आता आल्हाट सरांचं वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला, पण एवढं सांगता येईल का आल्हाट सर हे गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळं आपले जे वारकरी गृहस्थी लोक आहेत तर त्यांचे ते जवळजवळ सगळ्यांचे सासरे आहेत. लोक अगदी हक्काने आपले पेशंट घेऊन जातात सरांना तिथं किंवा कुठं ICMला कुठेही DY पाटील त्या ठिकाणी कुठेही त्यांची व्यवस्था करतात. आणि मॅडम तर सर्वांच्या कुणी आम्हाला विचारत पण नाही. आपलं ज्यांना माहीत आहे फोन घेऊन किंवा अपॉइंटमेंट न घेता मॅडमकडे जातात त्या सर्वांच्या मातृस्थानी, आणि त्यांचं हृदय पण मातृहृदय आहे. तेव्हा ह्या मातृशक्ती, पितृशक्ती ह्या सगळ्या ज्यांच्या जीवनात एकवटलेल्या आहेत ह्या सर्वांसाठी आपण पुन्हा माऊलीच्या सत्तेतून त्यांच्या ठिकाणी हे ज्याला आपण सद्भावना त्या व्यक्त करू या ठिकाणी थांबू. पुंडलिक तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.